नमस्कार फ्रेंड्स, मी आर के आणि मी पी के. खूप दिवसापासूनची आमची इच्छा होती की आमचं एक स्वतःचं यूट्यूब चॅनल असावा. खूप म्हणजे ऑलमोस्ट कॉलेजपासून विचार करत होतो की चॅनल चालू करावा पण तो आज मुहूर्त आला आहे आम्हाला. आणि आज आमच्या चॅनलचा पहिला व्हिडिओ असणार आहे. असं बोलतात की कुठल्या पण कामाची सुरुवात करताना गणपतीपासून सुरुवात करावी, म्हणून आज आम्ही ठरवलं की आम्ही पहिलाच आमचा व्हिडिओ गणपतीच्या नावाने करतो आहे. म्हणजे आम्ही टिटवाळ्याच्या गणपतीमध्ये जातो आहे. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो की सिद्धिविनायक मंदिराला, पण तुम्हाला तर माहिती आज रविवार आहे आणि किती मेगा ब्लॉक असतं ते, म्हणून सिद्धिविनायक नाही तर टिटवाळ्याचं मंदिरच आम्ही ठरवलं जायचं आहे. तर बघूया कसा होतो पुढचा प्रवास. झालं का? चालू आहे अजून. माझं हेअर्स करायचे आहेत, इयरिंग्स आहेत, लिपस्टिक लावायची आहे अजून बाकी. अरे छान दिसते, तुला गरज नाही लिपस्टिक लावायची यार. चल 4 वाजता निघायचं होतं आपल्याला, वाजले बघ किती आता. काय असू दे, पण स्वतः तुम्ही लेट केले. काय लेट केले? मी ऑन टाइमवरती आहे बाबा. चल चल आवर लवकर. सो फ्रेंड्स, आम्ही बाईकने आता जातो आहे कारण आम्ही ट्रेनने जाणार होतो. आम्ही कॅन्सल केलं मेगा ब्लॉक असल्यामुळे, तर आम्ही आता बाईकचं हे करतोय. हा, आणि अशी पण आमची खूप दिवसापासून लॉंग ड्राईव्ह बाकी होती, तर म्हटलं चला आपण बाईकनेच जाऊया. तर हिची पण इच्छा पूर्ण होईल, आमची लॉंग ड्राईव्ह पण पूर्ण होईल. राईट. रेडी? रेडी. तर आता वाजले 6 आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आम्ही बाईकने आलेलो आहोत इथे मंदिरामध्ये. ऑलमोस्ट 1 तास लागला आम्हाला इथे येईपर्यंत. जर तुम्ही ट्रेनने आला असतात तर तुम्हाला हार्डली डोंबोलीवरून अर्धा तास लागला असता, पण आम्ही बाईकचा ऑप्शन चूज केला. जसं की हिला लॉंग ड्राईव्हला पाहिजे होतं म्हणून आम्ही बाईकने आलेलो. जर ट्रेनने यायचं असेल तर तुम्ही टिटवाला, आसनगाव, अजून कसारा ह्या तिघांपैकी कोणती पण एक ट्रेन पकडून तुम्ही टिटवाल्याला उतरून इथे आरामात येऊ शकता. हार्डली काहीतरी 15 ते 20 रुपये तुम्ही म्हणजे शेअरिंग आहे स्टेशनपासून. इथे 10-15 मिनटं लागतात. जास्त काही एवढं काही लांब नाही आहे, मंदिर जवळच आहे. आणि तुम्ही इथे बघाल ना, वातावरण एवढं छान आहे ना. म्हणजे संध्याकाळ झाली आहे आणि एवढं छान वाटतं, एवढं प्रसन्न वाटतं इकडे येऊन. खूपच छान वाटतं. तुम्ही बघाल इथे छोटे छोटे असे दुकानं पण आहेत. आम्ही तर आता या एरियामध्ये आहोत म्हणून ह्याच्या मागे तुम्ही जाल ना 2-3 गल्ल्या, तिथे ना देवाचे सामान वगैरे पण मिळेल. म्हणजे तुम्हाला जर फूल वगैरे काही घ्यायचं असेल, आम्ही तुम्हाला दाखवू तिथे पण. म्हणजे फुलं, देवाची ओटी वगैरे आहे ना, तुम्ही तिथून घेऊ शकता. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, इथे तुम्हाला देवाचं साहित्य मिळेल मंदिरासाठी, तर तुम्ही इथून घेऊ शकता. ओटी वगैरे सगळं अजून इथेच आहे. बाजूला पण एक आहे गल्ली, तिथे पण तुम्हाला मिळेल. आणि इथे छोटे छोटे अशा वस्तूंचे दुकानं आहेत. जसं तुम्ही बघाल किचन वगैरे, छोट्या मुलांची खेळणी, असं सगळं आहे. इथे मंदिराचं तुम्ही वेळापत्रक बघू शकता. म्हणजे सकाळी किती वाजल्यापासून तर संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालू असतं ते. मध्ये आरतीचा पण टायमिंग असतो, त्या टायमाला ते मंदिर बंद ठेवल्याच जातं. सगळी माहिती याच्यावरती दिलेली आहे. आता आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये जातो आहे. आता मोबाईल अलाउड आहे की नाही माहिती नाही, तरी पण आम्ही एकदा प्रयत्न करते घेऊन जायला.
तर मित्रांनो, तुम्ही बघताय मंदिर मागेच आहे आमचं दर्शन झालं आहे, गर्दी नव्हती त्याच्यामुळे. आणि नॉर्मली इथे मंगळवारी आणि संकष्टीच्या दिवशी जास्त गर्दी असते, गणपतीच्या दिवशी पण जास्त गर्दी असते. सो तुम्ही लवकर येऊन दर्शन करू शकता. जसं सकाळी पण तुम्ही 5ला किंवा 6ला निघालात तरी पण तुमचं चांगलं दर्शन होईल, किंवा अशा दुपारच्या आसपास पण आलात तरी पण तुमचं दर्शन चांगलं होऊ शकतं. आणि हे बघा मित्रांनो, हा मंदिराचा परिसर आहे. आजूबाजूला तुम्ही बघाल तर इथे लोक बसलेली आहे. आम्ही पण दर्शन झाल्यावरती इकडे जरा रेस्ट करतोय. मुंबईपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी हजारो भक्त येथे गणरायाच्या दर्शनासाठी येतात. या मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि पौराणिक आहे. असे मानले जाते की महाभारतातील शकुंतला आणि राजा दुष्यंत यांच्या कथेशी या ठिकाणाचा संबंध आहे. ऋषी कण्वांच्या आश्रमात वाढलेल्या शकुंतलाने भगवान गणेशाची भक्ती करून दुष्यंताची पुनर्मिलन व्हावे अशी प्रार्थना केली होती. गणरायाच्या कृपेने त्यांचे पुनर्मिलन झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे आजही अनेक भक्त विवाहातील अडचणी दूर व्हाव्यात किंवा वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून येथे दर्शनासाठी येतात. हे बघा फ्रेंड्स, इथे तुम्ही बघाल इथे पापड आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे. तिकडे खाऊचं दुकान आहे, लाडू वगैरे तुम्हाला सगळं मिळेल. आणि इथे बुक्स आहेत सगळे, जे देवाचे वगैरे कथा तुम्ही बघाल हे असे सगळे आहेत. आणि पुढे जाल तर तिकडे सगळे तुम्हाला हारचे दुकानं मिळतील. बघा इकडे तुम्हाला सगळे देवाचे फोटोज आणि देवाचं सामान जे आहे ते मिळेल. सगळ्या मूर्ती वगैरे आहेत इकडे असे छोट्या छोट्या वस्तू तुम्ही बघू शकता. हे सगळं तुम्हाला इथे अगरबत्त्या, देवाचं सामान हे सगळं आहे. हे स्वामींचं पप्पांना आवडेल, हे घेऊया का? आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघाल आम्ही आता इथे एक्झिट केलेलं आहे. खूप छान वाटतंय आणि लवकरच झालं आमचं दर्शन. आज लाईन एवढी नव्हती, नाही तर नॉर्मली जर मंगळवार आणि जर तुम्ही संकष्टी चतुर्थीला आला तर खूप इथे लाईन असते. आणि आमचा 10 मिनिटं झालं ना दर्शन. 5-10 मिनिट्समध्ये आम्ही कव्हर केलं पूर्ण. पण खूप छान वाटतंय, खूप छान झालं दर्शन. सिरियसली गाईज, तुम्ही यायला पाहिजे इकडे. आम्ही रेकमेंड करतोय तुम्हाला. खूपच छान वाटतंय. संध्याकाळच्या वेळेस आलोय म्हणून असं आहे. दुपारच्या वेळेस थोडंसं गरम असू शकतं, तर तुम्ही तसं बघून या. आणि आज संडे तरी गर्दी नव्हती एवढी. सो नशीबवान आहात. हो, ॲक्च्युली मंदिराला लागूनच एक सुंदरसं असं एक तलाव आहे. तलावामध्ये तुम्ही तिथे बोटिंग पण करू शकता. तुम्ही जर संध्याकाळच्या टायमाला आला तर मस्त एकदम सनसेट वगैरे तुम्हाला तिथे बघायला मिळू शकतो. असे सांगितले जाते की काळाच्या ओघात हे मंदिर आणि गणेश मूर्ती तलावाच्या गाळाखाली दडून गेली होती. 18व्या शतकात पेशवे काळात तलावाची साफसफाई करत असताना ही प्राचीन गणेश मूर्ती पुन्हा सापडली. त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि या जागेचे महत्त्व पुन्हा वाढले. सो आता आम्ही जातोय ज्यूस पियायला. इकडे खूप सारे दुकानं आहे, जसं गोळा आहे आणि काय होतं ते उसाचं ज्यूस आहे. बाहेर तुम्ही बघाल तर पूर्ण मार्केट आहे. तुम्हाला पाणीपुरी खायची आहे, इकडे आईस्क्रीम सगळं आहे. पण आम्ही ज्यूस पियायला जातोय. एकदम हे झालंय, सुका पडलाय. आणि एक सांगायचं राहून गेलं, येता आमची भांडणं पण झाली होती.
आणि आम्ही सिरियसली ठरवलेलं की शूट नाही करायचं आहे, पण आमचा फर्स्ट शूट आहे. सो ह्यांनी मला जरा मनवलं आणि आम्ही आता केलं आहे शूट. हे बघा, क्या रेट है? स्टेशन जाना होगा तो 50 रुपीज़. किती बोलते? 50 रुपीज़ एक का. गाडी बघ जरा पाठीमाग. जर तुम्ही 2 व्हीलर आणि 4 व्हीलरने इथे आलात तर त्यासाठी पार्किंगची सुविधा पण अवेलेबल आहे. बाईकसाठी 20 रुपीज आणि कारसाठी 30 रुपीज आकारले जातात. हेल्मेट कुठे आहे तुझं? तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आम्हाला. कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं तो, कारण का आमचा पहिला व्हिडिओ आहे. थोडी म्हणजे भीती तर होती मनामध्ये बोलायला. कॅमेरा पण आम्ही फर्स्ट टाइम फेस करतोय आम्ही, तर त्यामुळे काय चुकलं वगैरे असेल तर समजून घ्या. आणि काय असेल तर जे पण काय असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतंय ते. आणि आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, खाली जो बेल आयकॉन दिले त्याला क्लिक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. Thank you. थँक्यू.